मैत्री कट्टा या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी करायची ते बघणार आहोत। आपण क्रोम ब्राउझरमध्ये एक लिंक ओपन करूयात, ladkibahin.maharashtra.gov.in/e-KYC। त्यानंतर तुम्हाला तुमचा इथं आधार नंबर टाकायचा, लाभार्थीचा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि आधार प्रमाणीकरणासाठी जी संमती आहे ती तुम्ही ऐकू सुद्धा शकता, स्पीकरच्या आयकॉनवर क्लिक करून किंवा वाचू शकता। मी वरीलप्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व इतर आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल। मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पडण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात। त्यानंतर तुम्हाला मी सहमत आहे हा पर्याय निवडायचा आणि OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार नंबर जो आहे त्याला रजिस्टर असलेला त्याच्यावरती तुम्हाला एक OTP मिळेल। तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पतीचा किंवा तुमच्या वडिलाचा आधार नंबर टाकून परत तुम्हाला व्हेरीफाय करायचे। वडिलाचा किंवा पतीचा आधार नंबर टाका, त्यानंतर कॅप्चा कोड भरा आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर परत आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या। संमती दिल्याच्या नंतर तुम्हाला परत तुमच्या वडिलाच्या किंवा पतीच्या आधारला जो मोबाईल नंबर जोडलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। तो OTP तुम्ही इथे एंटर करायचा आहे। तो OTP क्लिक केल्यानंतर तुमचा जात प्रवर्ग निवडा। परत माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम सेवेसाठी कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीसाठी निवृत्तीवेतन घेत नाहीत त्याला होय निवडायचे। परत एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे त्याला सुद्धा होय निवडायचे आणि सबमिट करायचे। अशा पद्धतीने तुम्ही तुमची KYC पूर्ण केलेली असणार आहे। तुम्हाला जर याबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, तुम्हाला नक्की आम्ही मदत करू। आणि हा व्हिडिओ तुम्ही इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा घरच्या घरी त्यांना ई-KYC करता येईल। धन्यवाद मित्रांनो।